नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कापसाला मिळणार 8,600 रुपये हमी भाव। यंदा 20% उत्पादन घटण्याची शक्यता। शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून। मित्रांनो, त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला रोज शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बांधवांनो, केंद्र सरकारने यंदा 8,600 रुपये हमीभाव कापसाला दिला आहे। असे असले तरी बागायती कापूस पेरणी सोडली तर कोरडवाहू कापूस पेरण्यांना अद्याप सुरुवात झाली। कारण जून पूर्ण होत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही। जर 5 जुलैपर्यंत कोरडवाहू पेरण्या झाल्या तरच ऑक्टोबरमध्ये कापूस हातात येईल आणि शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता येईल। दुसरीकडे पावसाअभावी कापसाच्या उत्पादनात 10 ते 20% घट येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे 2025 आणि 26च्या खरीप हंगामात कापसाचे झालेले कमी उत्पादन, व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी भाव आदी कारणांमुळे बाजारात कमी प्रमाणात कापूस विक्रीस आला। CCI व खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कापसातून 20 लाख कापूस गाठींऐवजी केवळ 8,50,000च गाठींची निर्मिती झाली। कापूस नसल्याने जिनिंग प्रेसिंग उद्योग संकटात आले होते। दरवर्षी 3,075 कोटींची होणारी उलाढाल 200 ते 225 कोटी एवढीच राहिली। मित्रांनो, यंदा 8,600 रुपये हमीभाव कापसाला आहे। मात्र आज अखेर केवळ 12% पाऊस झाला। कोरडवाहू शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या केल्या नाहीत। जर कोरडवाहू शेतात 5 जुलैपर्यंत कापूस पेरला गेला तरच ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कापसाचे पीक चांगले येईल। बागायतदारांनी 25 मेस पेरणी केल्याने त्यांची पिके उगवली आहेत। त्यांचा हंगाम विजयादशमीच्या मुहूर्तावर हातात येईल। शेतीचे सर्व गणित पावसावर अवलंबून आहे। शेतीवरच शेतकरी, कृषी बाजारपेठा व सर्वच बाबी अवलंबून आहेत। यासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी केंद्र सरकारचा कापसाला हमीभाव 8,100 रुपये होता। मात्र ज्या कापसाला मॅचरचे प्रमाण प्रमाण अधिक होते तो कमी भावाने खरेदी केला। खाजगी व्यापाऱ्यांनी दर्जानुसार 7,600 ते 7,700 रुपये असा दर कापसाला दिला होता। मात्र कापूसच बाजारात हवा त्या प्रमाणात न झाल्याने आणि केंद्र सरकारने आयात थांबविल्याने भारतातील कापसाला मोठी मागणी आहे। त्यावेळी 9,000 ते 9,500 रुपयांचा भाव कापसाला मिळाला। मात्र मेमध्ये कापूसच शिल्लक नव्हता। भाव अधिक मिळूनही शेतकऱ्यांना लाभ झाला नाही। मित्रांनो, कापसाचे गणित पावसावर अवलंबून आहे। बागायती कापूस चांगला आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत। 5 जुलैपर्यंत कापसाच्या पेरण्या पूर्ण झाल्यावर चांगला कापूस हातात येईल। यंदा हमीभाव 8,500 रुपये आहे। शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे।